बघा, एका संख्येला 8ने गुणायचं होतं, पण चुकीने 8ने भागाकार केला, तर बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराच्या किती टक्के आहे? प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो? एक संख्या, गोष्टी लक्षात घ्या, इथं एक संख्या आम्ही यक्ष गृहीत धरायची, यक्ष गृहीत धरायची. आता योग्य कृती काय करायची होती? योग्य कृती आणि झालेली अयोग्य कृती. लक्ष द्या, गणित म्हणते एका संख्येला 8ने गुणायचं होतं, एक संख्या यक्ष हिला 8ने गुणायचं होतं. झालं काय की चुकीने त्या संख्येला 8ने भागलं. बरोबर उत्तर चुकीच्या उत्तराच्या किती टक्के हा जो मुख्य प्रश्न, याला संक्षिप्त करा. 8x हा गुणाकार आणि इकडे हे x/8, म्हणजे हे असणार होतं लेकरांनो बरोबर उत्तर. लक्षात घ्या, समीकरण स्वरूप, आणि हे असणार होतं चुकीचं उत्तर. हे आलं चुकीचं उत्तर. आता हे बरोबर उत्तर म्हणजे काय? 8x. चुकीच्या उत्तराच्या काय किती टक्के म्हणून इथं गुणिला 100. नेहमी लक्षात ठेवा, छेदस्थानी च्या संबंधी दर्शवलेले पद अंशस्थानी चे संबंधी दर्शवलेले पद असतात. बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराच्या किती टक्के, अशा पद्धतीची ही मांडणी. लेकरांनो, हा आहे संयुक्त अपूर्णांक, आणि संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद हा अंशामध्ये गुणिला स्वरूपात घ्या. गणितीय गुणधर्म प्रत्येक प्रश्नाला असलेले पाठ करा. म्हणजे 8x कडे जाताना हे 8 गुणिला, आता छेदस्थानी फक्त x उरला, याच्यासोबत हे गुणिला 100. इथं x साठी लेकरांनो हे x खलास होतील. मग आता 8 गुणिला 8 आणि याच्यासोबत आहेत 100. 8 64 सोबत गुणिला 100, 64 हा गुणाकार 6400, आणि उत्तर टक्क्यामध्ये. बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराच्या किती टक्के आहे? तर 6400%. अशा पद्धतीचा हा प्रश्न आणि या प्रश्नाचे उत्तर. ओके, संकीर्ण प्रश्नसंच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.